नमस्कार गावकरी. मिकी नाही वाल खातू. नको नको मला एकटाच वाल खातो. अरे शिपाई तो शिपाई. शिपाई नव्हे, शिवाजी पांडुरंग इनामदार. अरे मी वाल खातू, माझं नाव आहे वामन लक्ष्मण खातू. आई बिबटी आलाय. पलरी. अरे बिबट्या इथं नाही, गावात आलाय. त्यासाठी ग्रामसभा आहे, ग्रामसभेची तयारी कर जा. करतो. आले आले ग्रामसेवक आले. नाही गारसेवक आले. ए चाललंय काय? नाही रे, ग्रामसेवक आले. इगे पिशवी खातू. एवढं एकटंच खावं? अरे ग्रामसभेला येणाऱ्या नागरिकांसाठी येते. आणि आपला वाल खातू कुठे? कोतवाल खातू. मला वाटलंच होतं. अहो रात्री जागरण झालं ना, आमच्या गावात बिबट्याने पोरगा पळवला हो. बरं मग झाली काय सभेची तयारी? हो झाली. फक्त भरजी यायचं बाकी आहे. अरे तू काय येता काय बिबट्याच्या लग्नाला होतस काय? साहेब आत येऊ का? या ना. अहो सरपंच, तुम्ही असं दारात का उभा चंद्रावानी? अहो या ना दाजी बसा खुशीनं. अहो साहेब चालू करा की ग्रामसभा. चालूच आहे, बंद कुठं आहे ते सांगा की. तर आज आपल्या गावची विशेष ग्रामसभा आहे. या ग्रामसभेचा विषय बिबट्या. पळा ए, रे. का बसा. आजचा विषय आहे बिबट्या. काल बिबट्यानं लाडू खाल्ला, लाडू. काय कमाल आहे, काल बिबट्याने लाडू खाला, मग खाजा कोणी खाला? खाजा. अहो काय पण काय बोलता, एक म्हणतो लाडू खाल्ला, एक म्हणतो खाजा खाल्ला. कवठे बिबट्या शाकाहारी आहे वाटतं. तुम्ही हुशार तर आहात, आयच की. तुम्ही हुशार तर आहात, आयच की. पण अक्कलच नाही. खरंच. अहो लाडू म्हणजे लाडू नावाचा मुलगा. मग बरोबर आहे. तर आतापर्यंत बिबट्याने गावात काय काय नुकसान केलंय ते सांगा. आतापर्यंत बिबट्याने गावात 15.5 बोकड, मग अर्धा कोणी घालला? तूच खाल्ला. 16 कुत्री, 2 म्हैस, 2 बैल आणि कोंबड्या तर विचारूच नका. आमच्या गावात आतापर्यंत बिबट्याने 1 माणूस 2 बाया, 2 पोरीना 2 पोरा, 1 म्हातारीने 1च म्हातारा पळवला. हे समजा खरं नाही वाटत. मंडळी बिबट्या खरं आहे. बिबट्याने 1 माणूस आणि 2 बाया नेल्या की एका माणसानं 2 बाया नेल्या. खरं आहे. गावातल्या आडबंगनात पहिलं 2 लग्न केली. किती? 2. याचा ते एक पण होईना. दोन्ही बायकांचं पटना म्हणून पैलवानानं त्यांना मानून उसात टाकलं ब आणि स्वतः विष पिऊन उसात नेला. मग बरं आहे. झालं. खालच्या मोहल्ल्यातील ममद्या आणि वरच्या मोहल्ल्यातील सलमा, ते दोघं मुंबईला जाऊन लग्न केलं आणि नाव बिबट्यावर टाकलं की त्याने खाली म्हणून. अरे गेलं तर गेलं, वर मारायचं नाटक करून सरकारकडनं 25-25 लाख खाल्लं. 1 पोरगा आणि 2 पोरी म्हणजे एक 8 वर्षाचा मुलगा आणि एक शाळेत जाणारी मुलगी पळवली हो बिबट्याने. मी काय म्हणतो, वन विभाग काय झोपलाय काय? त्याच्या ऑफिसला कांडा लावून टाका. शांतीला धरा तर मंडळी बिबट्याचा बंदोबस्त करायचाच. अहो बिबट्याच्या नावाखाली गावकरीच बंदोबस्त करतायत. खरं आहे. गावातल्या वसंत कालतोंडीच्या पोल्ट्रीच्या 12 कोंबड्या शेंबड्या पाक्यानी चोरल्या. कोणी? शेंबड्या पाक्यानी. तो चोरटा आहे तुझ्यासारखाच. आणि नाव बिबट्यावर टाकलं की त्यांनी खाल्ल्या म्हणून. खरंच आपण तर विसरूनच गेलो की. मग तो माणसं मारणार की. आपल्याला जसं लागलं चाका आहे तसा बिबट्याला पण आहे की. तू हुशार तर आहेस. आहेच की. तू हुशार तर आहेस. आहेच की. पण तुला अक्कल ना अक्कल. अहो बिबट्या तरी काय करणार? माणसांनी जंगले तोडली, बरोबर आहे. झाडे तोडली, बरोबर आहे. प्राणी गेले, बरोबर आहे. त्यांची वस्ती गेली. बरोबर आहे. मग काय करणार ते? तो माणसांवरच हल्ला करणार की. तर मंडळी आता आपण जनजागृती करूया. मला एक गाणं आठवतंय. बोला की. बोला. दिस आल्यात कसं रांगड, दिस आल्यात कसं रांगड, बिबट्या धरतोय माणसाचं तंगड, बिबट्या धरतोय माणसाचं तंगड. नदीला पूर, बर्फ पेटून होतो या दूर, येतो उन्हाळ्यात नदीला पूर, बर्फ पेटून होतो या दूर. पोरींची घालतात पोर, आई बाबाच्या जीवाला घोर, कापड पोरींचं घालतात पोर, आई बापाच्या जीवाला घोर. दिस आल्यात कसं रांगड, दिस आल्यात कसं रांगड, तरी बिबट्या धरतोय माणसाचं तंगड, तरी बिबट्या धरतोय माणसाचं तंगड. खूप
गुपचुप येऊन हल्ला करून पोचवेल नदीवर लागणं बिबट्या पोचवेल नदीवर लागणं तरी बिबट्या धरतोय माणसाचं तंगड तरी बिबट्या धरतोय माणसाचं तंगड तरी कार पोर मोबाईल पार गावागावात डुकार पोर रात्री मोबाईलवर दिसतील फार व्हॉट्सअपवर जाऊन चॅटिंग करून व्हॉट्सअपवर जाऊन चॅटिंग करून शिजवून खात्याचं कोंबडं तरी बिबट्या धरतोय पोटाचं तंगड तरी बिबट्या धरतोय पोटाचं तंगड तरी बिबट्या धरतोय सगळ्याचं तंगड. कोण तुम्ही रामदेवच्या नावाखाली भजनगाणी करताय चला घरात जा. हो आम्ही भजनकारी नाही जनजागृती करतोय जनजागृती. सांगा की मग घालू डांग्यात. हो आला आला बिबट्या आला. वन अधिकाऱ्याचा विकार असो वन अधिकाऱ्याचा विकार असो जंगले वाढवा जंगले वाचवा जंगले वाढवा बिबट्या वाचवा. धन्यवाद.